पहिला सामना विनरचा वर्णाई वर्णे आणि शिवशक्ती खरवई या दोन टीम दरम्यान. उमरे टीमने सामना जिंकला. वेल प्लेड उमरे टीम. आणि घोडुली संघाला आपण हार्ड लक बोलूया, कारण जिंकता जिंकता ते हरले. चावी दाखवा. ही बघा ही चावी आहे. प्रशांत दादाची चावी आहे. कोणी आता येऊ नका. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रभाकर देशमुख. पहिलाच बॉल पॅटर्न स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. सोपी कॅच आणि पहिला धक्का लागलाय तो शिवशक्ती खरवई टीमला. परिसरामध्ये या विभागामध्ये प्रथमताच मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी मात्र ठेवण्यात आले. सगळ्यांच्या नजरा त्या स्कूटीवरती लागल्यात. जो संघ टॉप 4 मध्ये जाईल, जो सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा ठरेल, त्याला मात्र ही स्कूटी देण्यात येईल शेवटच्या रात्रीमध्ये. भरपूर मोठमोठे संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. खोपोली बेल्ट, पनवेल बेल्ट या सगळ्या परिसरामधून मोठमोठे संघ येतील. 40 संघांचा प्रवास तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. आज 12 संघ तुम्हाला दिसले. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि तिथे मात्र पंचांचा आता इशारा येणं अपेक्षित. तिसऱ्यांचा पंचांचा कॉल त्यांनी दिलाय. सो स्क्रीनवरती दिसेल आता थोड्याच वेळात. आणि नॉट आउट. नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज प्रसाद. धावफलक 1 ने धावसंख्येचा सरी गणेश होतोय शिवशक्ती खरवई टीमचा. या स्पर्धेमधलं आणखी एक मुख्य आकर्षण आहे जे म्हणजे LED लाईट आहे. ती अगदी बाउंड्री लाईनला मारण्यात आले. हे फक्त अष्टविनायक मंडप डेकोरेटर्सच करू शकतात, कारण कर्जत खालापूरमध्ये एकच नाव गाजते सध्या. आणि इथे फटका चांगला आहे. बॉल मिडविकेटच्या डोक्यावरून गणेश तिथे होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. वरती पोहोचतोय. आणखी एक मोठा फटका, आणखी एक षटकार येतोय. सलगचा दुसरा प्रसाद कदमच्या बॅटमधून. उद्या पहिला सामना असेल जामरुंग बी आणि निगडोली. बरोबर 7 वाजता सामना सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना असेल अंजरून आणि नवघर. हा असेल शेवटचा सामना. त्यानंतर केलवली आणि गुलसुंदा इसी पोलची पहिली लढत आहे. त्यानंतर गुंडगे, सोमजाई गुंडगे आणि अंतरड ही दुसरी लढत आहे. हलके हाताने लॉंग ऑनला चौकार आलाय प्रसाद कदम साठी. फ्लाइंग स्टार्ट देत असताना संघाला धावफलक पोहोचलाय 17. सी पोलची लढती आपण बघतोय. केळवली आणि गुलसुंदा, सोमजाई गुंडगे आणि अंतरड. त्यानंतर सावली 11 जय हनुमान अक्कुलवाडी आणि खाडेपाडा. आणि तदनंतर अनुक 11 बीड आणि रवी 11 गोरठण. त्यानंतर शनिवारी चांगला बॉल वेगाने बीट केलं. षटक देखील संपले. धावफलक जाऊन पोहोचलाय एकूण 17 आकड्यावरती. त्यानंतर शनिवारी होराळे आणि धामोते महेश विरळेचा संघ आहे. त्यानंतर सावरोली आणि वडगाव.
उद्या बरोबर 7 वाजता सामना सुरू होईल. 6:30ला या दोन्ही टीम निगडोली आणि जामरुंग. प्रशांत दादा, आपण निगडोली संघाला सांगा उद्या की 6:30ला या, कारण तुमच्या आयोजनामध्ये बरोबर 7ला बॉल पडायचा. आणि जांभरुंग संघ इथलाच आहे. जसे कॉमेंट्री बॉक्सचा आवाज ऐकू येईल, माईकचा, सगळे येतील. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचत आहे 19. मगाची चर्चा होती टँगो गँगची. बाहेरची कडा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात. टँगो गँगची चर्चा भरपूर होती. रॉयल एंट्री होणार होती, परंतु टँगो गँग आलीच नाही. आणि ती विकेट मिळतीये ती वर्णे संघाला मोठी विकेट आहे. प्रसाद कदम इथे होते बाद. या मॅच नंतर तुम्हाला पळसझरी आणि उमरे संघ बघायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. आज फार चांगली पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. संदीपजी गायकवाड ॲज अ समालोचक देखील बघायला मिळाले. त्यानंतर राजेशजी बोईर आणि हरेशजी कराळे कर्जतवरून या स्पर्धेमध्ये भरपूर क्रिकेट स्पर्धांचा अनुभव असणारे हे सगळे पंच. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न, खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्व आहे आणि ते फुटवर्कच नव्हतं. खडेकडे स्ट्रोक, डॉट बॉल आलाय. आज नावंडे संघाने चांगला खेळ केला आणि त्या लॉट्समधून आपण बघितलं पुढे सरकलाय तो बार्डी संघ. ते उद्या 4लाच येतील, परवा. फटका चांगला आहे, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आर्गेनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. धाव फलक जाऊन पोहोचलोय. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हरला फिल्डर धावतोय आणि बॉल सीमा पार गेला. अरेंजच्या बॅटमधून आणखी एक चौकार. परेश पवार उद्या खेळताना तुम्हाला दिसतील जामरुंग बी मधून. आणि सगळेजण बोलतात की जर उद्या परेशने विकेट्स घेतल्या तर ही स्कूटी त्याच्याकडे जाऊ शकते. इच्छा आहे एकतरी संघ जामरुंगचा पुढे जावा, कारण आज 2 संघ बघितले आपण, दोन्ही संघ पराभूत झाले. उद्या एक संघ आहे आणि त्या संघामध्ये भरपूर मोठी स्टारकास्ट आहे. त्यांच्या मॅचेसपेक्षा टी शर्ट्स व्हायरल होतात. हा वेगळा विक्रम आहे त्यांच्या नावावरती. त्यांच्या मॅचेस कधीच व्हायरल नाही होत, त्यांचे टी शर्ट्स भरपूर व्हायरल होतात. धावफलक पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 वरती. शिवशक्ती खरवेटिंग एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 15च्या धावगतीने. आज एकही दिसणार नाही कारण सगळे आराम करायला गेलेत. उद्या उद्या कॉन्सन्ट्रेशन करायचंय. गोलंदाजीसाठी आलाय आनंद. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. मागच्या मॅच मध्ये काय कमालीचं षटक टाकलं होतं आनंदने. कमालीची बॅटिंग देखील केली होती आनंदने. आणि आता तो गोलंदाजीसाठी आलाय. धावफलक पोहोचलाय
30 वरती. इथे फटका तर फसलाय प्रणयचा. लॉंगॉनला गणेश आलाय तिथे मिड विकेट मधून धावत कॅच कंप्लीट करतोय आणि आणखी एक सफलता मिळते ती वर्णाई वर्णे संघाला. आनंद आलाय गोलंदाजीसाठी आणि हा या गावचा बायकर मॅन देखील आहे. याच वर्षी एक बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती नोंद झाली आहे. वर्णे पळसझरी पंचायत चषकामध्ये ती बाईक मात्र त्याला मिळाली. हा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आणि का असू नये, कारण जे खेळाडू चांगले खेळतात त्यांना बक्षीस देखील मिळालं पाहिजे, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देखील सेट झाला पाहिजे. आणि जर असे प्लेयर पुढे आले तर मग आपल्या तालुक्याचं नाव देखील रोशन होतं. आणि एकाच दिवशी 2 सिरीज देखील या खेळाडूने घेतल्यात. आणि नाव का रोशन होतं, कारण आपण सगळीकडेच बघतो ना की ISPL मधून साहिल लोंगले हा कर्जत तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन करण्याचं कारण आहे की कर्जतपासून छोट्याशा गावापासून सुरुवात, ग्रामीण क्रिकेट खेळून खेळून मग तालुका, मग व्यावसायिक आणि तदनंतर हे नाव मोठं होत असतं. सो मेहनत करा, जरी गावातून खेळत असेल ते मेहनत करा, मेहनत प्रामाणिक असेल तर ती पुढे जाते. इथे फटका विशालचा फसला असं वाटतंय एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये फिल्डर तिथे आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धावा. खरं तर सर्वांची इच्छा आहे की एका ग्रामीण खेळाडूला ही सिरीजची बाईक जावी, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं, कारण हे ग्रामीण लेवलचे खेळाडू भरपूर वर्ष क्रिकेट खेळत असतात आपल्या गावासाठी. भरपूर एंट्रीज त्यांच्या फुकट जातात, भरपूर स्पर्धेमध्ये त्यांना निराशा येते. मग अशा खेळाडूला जर गेली तर मग समाधान वाटतं. परंतु इथे फटका चांगला आहे, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. विशाल पवारचा हा षटकार. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 38 धावा धावफलकावरती. टँगो गँग इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचे सर्वे सर्वा यश सावंत, यश जोशी यांची एंट्री झालेली आहे. उद्या ते खेळताना दिसतील. संघाचे संघनायक अनफिट आहे का, पण 15 मध्ये टी शर्ट घालून दिसतील. इथे आणखी एक मोठा फटका, विशाल पवारचा आणखी एक षटकार. कारण मागच्या स्पर्धेमध्ये थंडी कमी होती, आज थोडी जास्तीची थंडी आहे. परंतु या थंडीच्या वातावरणामध्ये वर्णाई वर्णे संघाच्या गोलंदाजांना घाम फोडणारी बॅटिंग करतोय शिवशक्ती खरवई संघ. पाणी घेऊन जाऊ नका विचारल्याशिवाय. हा, ओव्हर झाल्यानंतर विचारून जा पंचांना. धावफलक पोहोचलाय 44. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. 3 षटकं संपली, धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण षटक संपलंय. तिसरं आणि धावा फलक जाऊन पोहोचलंय ते 44 या आकड्यावरती. चला आपण नेक्स्ट कॉल करतोय टॉससाठी. पळसझरी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये उमरे संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी या. दोन्ही संघांना विनंती की आपण या लगेच टॉस करून घेऊ आपण, नंतर आपण रिलॅक्स करा. पळसझरीचा कॅप्टन इथे आहे शंतनू. आपण विनंती करू उमरे संघाला की आपण त्वरित या टॉस करण्यासाठी. टॉस करून मग तुम्ही देखील रिलॅक्स व्हाल, प्लॅनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजीसाठी दीपक. दीपक आलाय.
परिवर्तन विकास आघाडी चषक या चषकाची चर्चा मात्र संपूर्ण कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये आहे. उद्या मला असं वाटतंय सुधाकरजी खारे आणि नितीनदादा सावंत त्यांचं आगमन या व्यासपीठावरती होताना तुम्हाला दिसेल. बाहेरची कडा विकेट मात्र मिळते दीपकला आणि बाद होतोय तो आर्यन. बॅटिंगसाठी दाखल होतोय मैदानावरती सिद्धेश या टीमचा कॅप्टन. सिद्धेश जातोय बॅटिंग करण्यासाठी. लेदर क्रिकेटर. चला उमरे संघ या. टॉस करण्यासाठी आपण या उमरे संघ. आडव्या बॅटने खेळला फटका. दीपक पुढे गोलंदाजीसाठी. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर मध्ये फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते सिद्धेशला या बॉलवरती. धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 47 या आकड्यावरती. कलोत्याच्या मैदानावरती देखील मोठी स्पर्धा चालू आहे. विभाग प्रमुख चषक. चला टॉस करतील आमचे सुरेश तांडेल. कोणी टॉस जिंकलाय? उमरीने टॉस जिंकलाय. पळस जरी टीमचा कॅप्टन तरी असतोय. मिड विकेटच्या दिशेने फटका. गणेश तिथे आहे. थोडस फंबल झालं आणि फेकी देखील खराब. त्याचं कारण आपण बघतोय 2 धावा कंप्लीट होत असताना विशाल पवार काय निर्णय काय? येस बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी स्वीकारली ती उमरे संघाने आणि बॅटिंग पण पळस जरी जिंकला असता तरी मला माहिती आहे बॅटिंगच घेतली असती. सो दोन्ही टीमला त्यांचे त्यांचे निर्णय मिळालेत. धावफलक पोहोचलोय 49. 49 धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक या 17 मधले. पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल पवार चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 53 धावा धावफलकावरती येत आहेत. 53 धावा धावफलकावरती येत आहेत. 50 पार झाली आहे ती खरवई टीमची. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं या टीमला. पुनश्च गोलंदाज सज्ज होतोय. पुनश्च पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. इथे रनआउटच्या स्वरूपात सिद्धेशला बाद व्हावं लागते आणि आता 4 षटकं देखील संपलीत. धावफलक जाऊन पोहोचले ते 53-54चं टार्गेट सेट केलंय 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी. वर्णे टीम समोर. जाऊया डीजे कडे.
एकदा आपण स्वागत करू परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये. अगदी शेवटाकडे आता वळतोय आपण, कारण यानंतर सेकंड राऊंडची एक मॅच बाकी आणि तदनंतर विनर विनर तो सामना हा 3 षटकांचा असेल, याची नोंद आपण घ्या. म्हणजे 2 सामने बाकी आहेत आणि मग सगळे घरी जातील. उद्या परत मिळू आपण 7 वाजता. 6 वाजताच या सगळे झाडू मारायला. सँडी आणि त्याच्या बरोबरीने आनंद ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि गोलंदाजीसाठी आलाय तो प्रणय खोपडे. मागच्या मॅचमध्ये काय कमालीची गोलंदाजी सिद्धेश आणि प्रणयने केली होती, तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल, कारण धाव फलकावरती धावा तर त्या चांगल्या उभारल्यात. विशाल पवारची एक चांगली बॅटिंग, त्यानंतर प्रसादची चांगली बॅटिंग बघायला मिळाली आणि ह्या दोघांच्या जोरावरती धाव फलक पोहोचलाय. ते एकूण 53-54चं टार्गेट सेट केले 24 बॉलमध्ये. संदेश आनंद ही जोडी, आनंद बायकरमॅन, चांगला खेळ त्याला करावा लागेल या मॅच मध्ये. जर जिंकलात तर नेक्स्ट मॅच खेळाल. पहिलाच बॉल फटका तर आता फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कॅच कंप्लीट असं वाटलं. रिले कॅच घेण्यामध्ये यश आले, परंतु कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. भरपूर क्षेत्ररक्षक पाठीमागच्या दिशेने जातानाचा कॅच सोडत असतात, कारण ते बॅलन्स मिळत नाही. तुमची नजर बॉलवरती शेवटच्या क्षणापर्यंत लागते, असावी लागते. एक धाव मिळते धावफलकावरती. वेगवान बॉल, खोलात टाकलेला बॉल. हीच तर ओळख आहे प्रणय खोपडेची. अगदी यंगस्टर आहे, अंडर 19चं क्रिकेट तो खेळतोय आणि त्याचा वेग हा इम्प्रेस करतो या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच कमालीची गोलंदाजी त्याने केली आणि या मॅचमध्ये देखील तशीच चांगली कामगिरी करतोय. इथे फटका आडव्या बॅटने खेळलाय. एक धाव मिळती येते आनंदला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. हे 2 षटक थोडेसे मी म्हणेन कठीण असतील, कारण प्रणय खोपडेचं एक षटक, सिद्धेशचं एक षटक, स्वतः कॅप्टन येईल. येस, रिलीफ स्प्रे असेल तर द्या. फर्स्ट एड किट. आयोजक आपण फर्स्ट एड किट द्या. प्रथम उपचार पेटी. प्रथम उपचार पेटी गाडीत गेली आहे. ठीक आहे, सांभाळून घेऊ आता, जाऊ दे, उद्या आणा. 2 धावा धावफलकावरती आल्यात. चेंडू संपलेत या षटकामधले ते 3. सुंदर गोलंदाजी करतोय प्रणय खोपडे. इथे फटका चांगला आहे. वॅकंड एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. संदेशच्या बॅटमधून चौकार. क्षणापर्यंत बॉल शरीराच्या दिशेने येऊ दिला आणि तदनंतर हा फटका खेळला. शेवटपर्यंत नजर मात्र संदेशची बॉलवरती होती. चांगला फटका होता. 5 वरती धावफलक पोहोचलाय, 6 वरती पोहोचलाय. इथे पुनश्च फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. आता आकाश डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. सारख्या सारख्या चुका एकदाच क्षेत्ररक्षक करत नाही आणि तेच दाखवलं. आकाश बोईरने टिपले झेल आणि संदेश बॅक टू द डगआउट. प्रभाकर देशमुख बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत मैदानावरती. मोस्ट सिनियर खेळाडू, या टीम मधील भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना कित्येक मॅचेस मध्ये आपण बघतो या खेळाडूने संकटामधून बाहेर काढले वर्णेश संघाला आणि आता टीम संकटामध्ये सापडली आहे आणि एक मॅजिकल इनिंग पेश करावे लागेल प्रभाकरजी देशमुख यांना या मॅचमध्ये. तितकीच मोलाची साथ आनंद देखील द्यावी लागेल या मॅचमध्ये. का मी मालिकावीराची बाईक मात्र घेतली आहे, वर्णे गावासाठी हे दाखवावं लागेल.
टार्गेट मोठं आहे, 54चं टार्गेट सेट केले. धावफलक पोहोचले 6 वरती. 48ची गरज आहे इथे. कॅच घेण्याची संधी होती परंतु वॅकेंड एरिया नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. एक धाव मिळते आहे ती प्रभाकरजी देशमुख यांना आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपतंय म्हणजे 18 चेंडू आणि आता 47 धावसंख्येची गरज. यानंतर तुम्हाला उमरे आणि पळसदरी संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. त्या दोघांमध्ये जे जिंकेल आणि या मॅचमध्ये जो जिंकेल त्यांची शेवटची मॅच असेल जी क्वार्टर फायनलची मॅच असेल. तिथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. याच पंचकृषीमधील एक संघ चांगला परफॉर्मन्स करतोय खरवई संघ. कारण घोडुली संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. जामरुंग संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. बीड संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. परंतु आपल्या पंचकृषीची मत्तेदारी सिद्ध करत असताना खरवई संघ जो शिवशक्ती खरवई या नावाने उतरलाय तो चांगला परफॉर्मन्स करतोय. शेवटच्या 18 चेंडू आणि गरज आहे ती 47 धावसंख्येची. स्वतः कॅप्टन आला आता बॉलिंगसाठी सिद्धेश. चांगला बॉल. मी मगाशी तो उल्लेख केला की हे 2 षटकं थोडेसे कठीण जाऊ शकतात वर्णे संघाला. जे प्रणयने अप्रतिम टाकलं आणि नंतर आला सिद्धेशने मागच्या मॅचमध्ये देखील कमालीची कामगिरी केली. कारण हे दोन्ही यंगस्टर जे आहेत ना त्यांच्याकडे भरपूर वेग आहे, टप्पा अचूक आहे, ॲक्युरेसी आणि चेंडूला वळण देण्याची क्षमता या दोघांमध्ये दिसते. जितका वेगाने आला तितक्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. प्रभाकरजी देशमुख यांच्या बॅटमधून हा षटकार. वेगवान बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अफलातून बॉल बघायला मिळाला सिद्धेशचा आणि फलंदाज बाद. येस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली तिथे हरीश कराळे आणि अंपायर डिसिजन सॉफ्ट सिग्नल. फायर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज बाद आहे आणि टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत सभोवताली. आणि बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. कारण भरपूर सफल झाले होते, तिन्ही यष्ट्या दाखवल्या होत्या आणि बरोबर त्याचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला सिद्धेशचा. आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची गरज.
एकूण धावसंख्या जाऊन पोचले ती 17. या आकड्यावरती थोडी संकटामध्ये सापडले, परंतु आता गणेश गेलाय बॅटिंग करण्यासाठी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, सोडून दिलाय बॉल. तिसरे पंचांची मागणी वारंवार आहे. एकूण धावा 18. हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरला, फिल्डर तिथे डीप मध्ये आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होत असताना वर्णे टीमच्या, आणि धावफलक 2 ने जाऊन पोचेल 20 या आकड्यावरती. 13 चेंडू 34 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका पुनश्च मॅच मध्ये वापसी होऊ शकते वर्णे संघाची. हाफ ट्रॅकर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी, आणि धावफलक जाऊन पोचेल ते एकूण 24 या आकड्यावरती. 12 चेंडू शेवटचे शिल्लक आहे, 30 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर तुम्हाला पळसदरी आणि उमरे संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. उमरे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आलाय आर्यनचा चांगला फटका, आर्यनच्या विरोधामध्ये चांगला फटका बघायला मिळाला. डाऊन द बॉल, आनंद च्या बॅट मधून एक धाव मिळते. 11 चेंडू मध्ये 29 ची गरज आहे. आनंद जो सलामीला आलाय 2 धावसंख्येवरती खेळतोय, फक्त 3च चेंडू त्याने फेस केले. बराच वेळ तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. गणेशाला आता स्ट्रायकर एंडला. चांगला बॉल बघायला मिळाला वेगाने. 10 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज. फटका सुंदर बघायला मिळाला. विशाल ने प्रयत्न केले, परंतु त्याच्या डोक्यावरून हा षटकार मात्र आलाय. गणेश बॅट मधून धावफलक आता बदलेल, समीकरण बदलेल. 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 23, हे 3 चेंडू फार निर्णायक आहेत. 2 मोठे फटके खेचावे लागतील गणेश फलंदाजाला. 9 चेंडू 23 हे समीकरण. गणेश देखील एक जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिथे आहे. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव देखील चपलाईने कंप्लीट होत असताना मैदानावरती बघायला मिळाली. आणि या 2 धावसंख्येने धावफलक बदलत आहे, 33 वरती पोहोचतोय. 8 चेंडू 21 ची गरज. 8 बॉल 21. आणखी एक मोठा फटका. 2 बॉल मध्ये प्रयत्न करायला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला आर्यनला विकेट घ्यावी लागेल. 8 बॉल 21. स्लोवर 1 पदेचा चेंडू, नो बॉलचा पंचाने इशारा केला. इथे 5 धावा बोनसच्या मिळतात त्या वर्णे संघाला, आणि या 5 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 38 धावा धावफलकावरती. 8 बॉल शिल्लक आहेत अजूनही, आणि गरज आहे ती
16 धावसंख्येची. 8 बॉल 16. आता मॅच येऊ लागले. अगोदरच दुष्काळ त्यामध्ये 13वा महिना असं म्हणूया. फ्रीटचा बॉल आहे. 8 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. चांगला बॉल बघायला मिळतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे. थोडस फंबल झालं आणि दुसरी धाव हवी येते गणेशला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना मिळाल्या आणि आता 7 बॉल आणि 14 हे समीकरण मॅच मध्ये येत आहे. सात बॉल 14 हे समीकरण. सचिन कदम यष्टांच्या मागून फिल्डिंगची सजावट करतोय. ऑन साईडला आता 4 क्षेत्ररक्षक घेण्यात आलेत. ऑफ साईडला एकच आहे लॉंग ऑफला. बरोबर 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत. आर्यन वेगवान बॉल दांडी गुल केली आर्यनने. बरोबर यष्टांचा वेध घेणारा चेंडू टाकला. 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावसंख्येची. गरज. प्रसाद कदम 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये आणि अजूनही कोणी हरलेलं देखील नाहीये. कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. कधी सामना झुकते वर्णे संघाच्या बाजूने, कधी सामना झुकतोय तो शिवशक्ती खरवई संघाच्या बाजूने. आणि आता मॅच मध्ये समीकरण बनलंय 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल 14 हे समीकरण या मॅच मधलं. बॉलिंगसाठी आलाय प्रसाद कदम. समोर आहे त्याच्या उभा तो आनंद. अजूनही जो सलामीला आलेला फलंदाज आनंद क्रीजवरती आहे. त्याला दाखवावं लागेल आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी. कारण का मला बाईक मिळाली, का मी यावर्षी बन्नाट फॉर्ममध्ये इन्फॉर्म आहे. आणि या संकटाच्या काळामध्ये जो संकट मोचक बनतो तोच खरा सहकारी असतो, टीमचा टीममेट्स असतो. तशी कामगिरी आता त्याला करावी लागेल. गणेशने त्याचं काम केलं, प्रभाकर यांनी त्यांचं काम केलं. आता काम करावं लागेल रे आनंदला. 6 बॉल आणि 14ची गरज. इथे फटका चांगला आहे. बॉल आनंदच्या बॅट मधून षटकार. विकेटवरती येऊन बसले. शेवटचे 5 चेंडू आणि गरज येते 8 धावसंख्येची. इथे जर आनंद राहिला तर इझिली मॅच फिनिश करून देऊ शकतो. परंतु जर आनंदची विकेट आली या मॅच मध्ये, जो सलामीला आलाय, चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय, तो सेट आहे आणि तर त्याला बाद करण्यामध्ये यश आलं प्रसादला, तर मग शिवशक्ती खरवई संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 54 धावसंख्येचा पाठलाग करतोय वर्णाई वर्णे संघ. सातत्याने मोठमोठे फटके, सातत्याने विकेट्स, या सगळ्या समतोल बाजू या दोन्ही संघाने दाखवल्यात. एक हाय व्होल्टेज सामना, शेवटच्या मोमेंट पर्यंत येणारा सामना बघायला मिळतोय. 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. एक विकेट पाहिजे ती खरवई संघाला आणि एक मोठा फटका पाहिजे तो वर्णे संघाला. कोण जिंकेल हा सामना? मजा येते सामन्यामध्ये. प्रसाद कदम सज्ज होतोय आणि इथे फटका पुनश चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आपली ताकद, आपली अस्तित्व सिद्ध करत असताना तो म्हणजे वर्णे संघासाठी आनंद देऊन गेलाय. या 2 फटक्याने धावफलक जाऊन पोहोचलाय.
ते एकूण 52, 4 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील महागडा ठरला होता तो प्रसाद कदम आणि या मॅच मध्ये तेच घडत आहे. जरी 7-14 ची गरज होती तरी 2 बॉल वरती 2 मोठे फटके, 4 बॉल आणि 2 ची गरज. चला आपण नेक्स्ट मॅच साठी फिल्डिंग टीम रेडी राहा, टाइम घेऊ नका. उमरे टीम 4 बॉल 2 हे समीकरण. फुलटॉस बॉल आणि 4 धावा. मॅच विनिंग शॉट आनंदच्या बॅट मधून सामना जिंकलाय तो वर्णी संघाने. चौदा हे समीकरण होतं. संस्कार देशमुख यांच्याकडून आनंदसाठी 100चं कॅश प्राइज आहे. ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील त्यालाच. 18 धावा 1 विकेट त्यांनी मिळवली. आनंद ठरतो या सामन्याचा सामनावीर. आनंद आपण या आणि हे 100चं कॅश प्राइज देखील द्या.